विद्या विद्या आप्पा काल किती मोठा पाऊस झाला. लय मोठा पाऊस झाला बघ बाळा. मग ह्या वर्षी आपल्याला चांगले पीक होईल ना. हो आता लय वाटतंय बघ पण सारं त्या परमेश्वराच्या हातात आहे. तो देईल ते घ्यायचं. राम 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 आप्पा. राम 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 राम. का चालले ना ते बरोबर तुमच्या त्या घ्यायच्या बाता. बस अरे पण आप्पा रंगनाथ कुठे नाती बरोबर काय हो. गप्पा म्हणतोस काय. हॅलो. हा. काय नाही आपलं असंच बसलो होतो गप्पा मारीत. ए नीता गजाला काय गजा आलाय. चहा नका परवा द्या. अरे रंगनाथ हा अरे काल चांगला हा चल बरं आपण काय करू अगोदर पेरू हा आणि मग पेरून घेऊ लगेच. होय 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 चल बरं लगेच मग जाऊ बरं लगे आवरून घेऊ. अरे गुलाल अगरबत्ती घेऊन त्या महादेवाला नारळ फोडा. तसं जाऊ नका बघ. बरोबर सगळं सामान घेतलं बरं का. तुम्ही विसरताल म्हणून आपण तसं म्हणाले. बरं बरं मॅडम अगं सगळं सामान घेतलंय विसरताना म्हणा. चल रे रंगनाथ चल चल आपण चल पेरून घेऊ लगेच. थांब ते सराट घेऊन दे मला तिच्याकडून. नीता ठीक ए नीता काय म्हणले अगं ते बरं ती तिथं नाणीला आहे घ्या ते. घेतला का गजा. हा, घेतलं, घेतलं. बरं बरं चल बरं घेऊ आवरून. सुनबाई ए सुनबाई काय म्हणले आप्पा काय झालं. हे बैस. कालपासून मला लयच उदास वाटतंय बघ. का हो आप्पा काय झालं. हॅलो काय नाही भाव भावात भांडणं झाले. हे काय बरं नाही झालं बघ. अहो आप्पा ते दोघं भाऊ भाऊ आहेत. अहो एवढं तेवढं होत असतंय भावा भावामध्ये. कवा बी एक होतील ते लय नका मनाला लावून घेऊ तुम्ही. पण मास्तर भरल्या ताटावरच उठून गेला बघ. मला काय बरं वाटलं नाही. त्याला फोन लावून दे बरं. मी समजून सांगतो त्याला. नका आप्पा आताच कशाला फोन लावायचा त्यांना. अहो अजून त्यांचा राग नसन गेला. तसा हुशार आहे तो. मी सांगतो समजून. लाव फोन. माझा ऐका तुम्ही आप्पा नग म्हणते मी. अरे लाव फोन बाबा. हा ना इकडे मोबाईल लाव. मला लावता येत असता तर मी लावला नसता का. हा मला लावते. लागला का. हा बोला. हॅलो हॅलो. हा अंजली मी बोलतोय आप्पा. हां आप्पा बोला काय म्हणताय. मास्तर कुठे आहे म्हणलं. ते सकाळीच कॉलेजला गेलेत. कॉलेजला गेला होय. काल रातच्याला रंगनाथ बरोबर भांडण करून गेला बघ न जेवताच. हो माझाच नवरा भांडण करून आला असेल ना. ते काहीच बोलले नसतील. माझा नवरा कसा आहे ते चांगलंच माहिती आहे मला. तरी मी त्यांना म्हणाले होते जाऊ नका म्हणून. पण माझं ऐकतील तर खरं ना. अहो यांनी काय काय नाही केलं हो त्यांच्यासाठी. कधीही घरी आले की रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही. त्यांनाच असं सणासुदीच्या दिवशी भरल्या ताटावरून उठवलं. हीच का म्हणावं परतफेड. जाऊ दे पोरी. त्याला कुठे अक्कल आडाने हाय ते होतच असती भाव भावात कुरबूर. अक्कल नाही तर कशी. अहो खूप हुशार आहेत ते. मास्तरनी पण रंगनाथला असं तोंड सोडून बोलायला नव्हतं पाहिजे बघ. मोठा भाऊ असल्याचं भान ठेवायला पाहिजे होतं. आप्पा नका सांगू. तुम्हाला पण माझ्याच नवऱ्याची चूक दिसणार ना. त्यांची कशी दिसेल. पोरी मला दोघं बी सारखे म्हणून बोलतोय मी. हे बघा आप्पा तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात. आम्हाला त्यांच्याबद्दल काही देणं घेणं नाही. तुम्ही आमच्या घरी कधीही या. 4-8 दिवस राहा. म्हणजे कधीही येऊ शकता. 4-8 दिवस राहू शकता. आम्हाला तुमची काहीच अडचण होणार नाही. पण मी त्या घरात यांना कधीच पाऊल टाकू देणार नाही बघा. हां असं बोलू नको. अरे मास्तरला म्हणावं ये मला भेटायला एकदा. आप्पा उगं त्यांची वकिली नका करू माझ्यासमोर. खूप वेळा ऐकलंय हे. आम्ही काय कमी सोसलंय का आजपर्यंत. ते नाही दिसत का तुम्हाला. हे बघा बोलायचं असेल तर नीट बोला नाहीतर बोलू नका माझ्याशी. असं नको बोलू सुनबाई. अगं मास्तरला म्हणा या मला भेटायला. आम्ही काय पिकलं पान आज आहे आणि उद्या नाही बघ. हो आप्पा ते काही येणार नाहीत. आणि तुम्ही पण त्यांना बोलवू नका. जर ते तिकडं आले तर मी निघून जाईल कायमच्या माहेरला सांगून ठेवते. आप्पा जाऊ द्या रडू नका आप्पा. मी म्हणलं होतं आप्पा तुम्हाला नका लावू फोन म्हणून. जाऊ द्या एवढं नका तिचं मनावर घेऊ. लय फूड आहे ती. कसं आहे सुनबाई तू इथं चांगली तर तिथं ती नाही.
आणि तिथं तेव चांगला तर इथं येऊ नाही. तसं काही नाही आप्पा. अहो आपले हे बी लय चांगले येतं, पण सध्या जरा परिस्थितीच वाईट आहे बघा. तुम्ही नका ताण घेऊ. विद्याचे बाबा येतील आता, मी चहा टाकते. आप्पा काय झालं असं का रडता? काही नाही पोरी, असं डोळ्याला पाणी आलं बघ. आले का तुम्ही? चहा आणू का? चहा नको राहून दे. आणि काय ग आप्पाला काय झालं रडायला? असं कोण रडायलेत? नाही नाही काही नाही झालं आप्पाला, असंच रडायला ती. असं कोण रडतं का उगाचच? नाही नाही खरंच काही नाही झालं त्यांना. काही नाही, मास्तरची आठवण झाली ती म्हणून फोन केला होता त्याला. अरे ती पोरगी लयच बोलली रे, लयच तोंड सोडून बोलली बघ मला. आपण तुम्हाला काय गरज होती फोन करायची? पाहिलं का कसं भांडण करून गेला तो? म्हणजे मी त्याला फोन बी नाही करायचा का? अरे हे म्हातारा बी साधं सुद्धा नाही ना. आपण किती बी करा, यांचा वाडा तिकडच आहे. अरे मला कसं, तुम्ही दोघं बी सारखेच ना रे. विचारित होतो त्याची ख्याली खुशाली. हो ऐकलं नाही का त्या दिवशी कसं भांडण करून गेला तो? हो काम करून करून कुठ झालो ना मी. तेव्हा कुठं आज नोकरीला लागला का? हे दिवस दाखवायचे होते का मला? अहो असं केलेलं जर बोलून दाखिलं ना तर त्या केलेल्याच काही उपयोग होत नसतो. अरे लहान भाऊ आहे तो आता समजून घ्यायचं ना त्याला. लहान आहे तर लहान सारखं राहा म्हणावं. हा जोपर्यंत मी पैसा पाडत होतो ना तोपर्यंत मी चांगला होतो. त्याला द्यायची वेळ आली की मला मी वाईट झालो का? अरे तोंडवर करून मला म्हणतोय अरे माझला काय म्हणून. अरे पण जाय म्हणा त्याला बी, तुझी काय गरज नाही. अरे आम्ही जगतो आमच्या पद्धतीनं. काही गरज नाही म्हणजे संपलं का एवढ्यावरच? अरे कशी कवाय ना करतोय ना तो आपल्याला मदत. अरे तेव्हाच तर आपला वाली आहे. करतो तर करतो का उपकार नाही करत? त्यातले अर्धे पैसे तुमच्या दवाखान्यात जातात. अहो काय बोलायला तुम्ही? आता आप्पाच दवाखाना आपण नाही तर मग कोण करणार आहे? मग आता दवाखानाच बरं दिसतो रे तुला. कधी म्हणलं की दवाखाना काढितो. आपा तुम्हाला त्याच्याकडे जायचं असेल तर लगेच निघा, पण माझ्याकडे डोक्याला ताण देऊ नका. लय डोकं खाल्लं तुम्ही तुम्ही मारवलं. नका जास्त राग राग करू. बस शांत. मी म्हणलं होतं आप्पा तुम्हाला सांगू नका म्हणून. जाऊ द्या आता लय नका ताण घेऊ. मी स्वयंपाकच बघते काहीतरी. जाऊ द्या आप्पा जाऊ द्या. चल विद्या. गाजा गाजा अरे शेतकऱ्याचं काय खरं नाही गाड्या. अरे जेव्हा पावसाची गरज असते ना तेव्हा पडत नाही आणि गरज पडतो. अरे शेतकऱ्यावर कधी पण तुला सांगतो आसमानी सुलतानी संकट कायमच आहे. जाऊ दे रे रांगणात. अरे एवढं मनावर घ्यायचं? मनावर आहे बघ. सगळं खरंय बाबा. अरे पण दुबार पेरणी करून फायदा आहे का? अरे या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायला लागलाय आणि आपली मेहनत बाजूलाच राहिली. हावराव शेतकऱ्याने बी नेमकं काय पेरावं आणि काय नाही पेरावं हे समजत नाही बघ. इकडून तिकडून भाव भेटाचा वाण दिसला तर हा निसर्ग असं करतोय. मग काय करायचं शेतकऱ्यानं सांग ना तू. जाऊ दे, जसं होईन तसं होईन.
जे नगरीचं होईन ते डंगरीचं होईन. त्याला ताण घ्यायचं. नमस्कार रंगनाथ भाऊ. राम येऊ राम का? राम राम. जरा पाऊस जास्त झाला म्हटलं जरा जाऊन या. हो राव, हो सगळे वाट लावून टाकली या पावसानं. लय तुफान पाऊस झाला. अगं नीता, चहा टाका सांग बरं. अहो चहा नको, मला जरा काही गडबड आहे लवकर. हा बरं घ्या बरं तुमच्या हप्ता. हप्ता? हो साहेब, हो कशाला थट्टा करता राव गरीबाची. सध्या काहीच नाही पहा जवळ. अहो हे पहा, पहिलेच तुमचे 2 हप्ते थकलेले आहेत. अहो आम्हाला ते सिनियर लोकांचे बोलणे खावे लागतात. हो साहेब, तुमचं सगळं खरं आहे बा, पण तुम्हीच बघितलं ना आता. हा होते तेवढे पैसे या शेतीत घातले, आता काहीच कवडी पण नाही पहा जवळ. हे पहा रंगनाथराव, तुम्ही हे पैसे मातीत घाला नाहीतर मग पुढे शेतीत घाला, पण आज तुम्हाला हप्ता द्यावाच लागेल. हो साहेब, हो आता कसा पाऊस धो पाऊस पडलाय. होता तेवढा पैसा गेलाय आणि कसा बसा थोडा फारसा माल हातात लागला असता ते बी सगळा चिखलाने खराब होऊन गेला बघा आता. अहो हे असे जे बहाणे आहेत ना ते बँकेला चालत नाहीत हो. म्हणून तुम्हाला म्हणतो आज तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पैसे द्यावे लागतील, नाहीतर मग नाहीतर काय बोला बरं पुढं. नाविलाजानं मला तुमची जमीन जप्त करावी लागेल. काय जमीन जप्त? जमीन जप्त? अरे तू जमीन जप्त करेल. जमीन अरे वा काय दोन्ही मागा त्याला समजावून सांग. वारकरी ना तू, वारकरी. अरे तू वारकरी ना. तुझी शेती थांब. गजू भाऊ, अरे देऊन टाकू तुमच्या शेती मॉर्गेज माझ्याकडे रानमाळ हिंडावं लागेल तुला. तुला बघ, तू बापला बघ. अरे पोलिसाची गाडी येईल, पोलिसाची गाडी. साहेब चल लेख सोड आणि ते बॅग माझ्या आधी. जमीन जप्त करतोय, जमीन जप्त करतो मी. जाऊन दे रंगनाथ. जमीन जप्त, अरे कशाला यांची नादी लागतो ह्या लोकांच्या. जमीन जप्त. हे लोक लय पुढचे असते बघ. यांना नुसतं हो म्हणायचं आणि जाऊ द्यायचं. अरे आपल्या मागं काही एक भानगड आहे होय. अरे उगाच केस बीट टाकली तर आपण 12चा भाव जाऊ ना. शांत बस बरं. तुला मुळ ऐकायचं का नाही रंगनाथ? अरे गजा, अरे शेतकऱ्याचं जीणं काय जीणं आहे का रे. मागा मोलाचं बी बियाणं आणायचं, अरे पेरणी करायची, अरे त्याच्यात पाऊस पडत नाही आणि पडला तर सगळे नासाडे केल्याशिवाय थांबतच नाही बघ. सरकारी मदत कधी मिळेल याची बी खात्री नाही. जाऊन दे आता, तसं होईन तसं होईन. वर्गाच्या येतो का रे पंढरीला. अरे असं बी 10-12 दिवस काय वापसा होणार नाही बघ. अरे रंगनाथ बरोबर पंढरपूरला यायला काही नाही बरं का, पण मला सासरवडीला जायचं बघ बायकोला आणायला. जर नाही गेलं ना तर लई बोंबलेलं बघ ती. बरं जाऊन दे, ह्या टायमाला मी जाऊन येतो बघ. अरे असं बी आषाढीला जायचं होतं पण ह्या दुष्काळ पडल्यामुळे जाणं नाही झालं. आता कार्तिकेला जाऊन येतो आणि त्या पांडुरंगाला बी जा विचारतो. अरे का रे बाबा, अरे आम्ही शेती करतो म्हणजे काय पाप करतो का काय. सरकारी मदत तर आम्हाला कधी वेळेवर मिळालीच नाही. अरे आता तूच सरकार आहे आमचा. तू असं वागलं आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं आहे. विचारतोस आता विचारतोस. बरं रंगनाथ, तू आता कार्तिकीला पंढरपूर गेला ना, सांग की बाबा तूच आहे बाप. अरे मी तो आहे बरोबर आलो असतो बरं का, पण परिस्थिती त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही ना पंढरपूर तो आहे बरोबर. बरोबर कशा. बरं रंगनाथ, हा ही जाऊन ये. जातो बघ मीच आता. सांग बरं का तेवढं पंढरपूरला हो की बाबा काहीतरी काळजी बघ आमची कर. अरे नक्की येतो मी जाऊन बघ. येतो रे रंगनाथ. हो येतो मी जाऊन. मातीच्या लेकराच माती मधी मनसारे, मातीच्या लेकराच
सारे अहो पाहुणं, ओ पाहुणं, हा अहो पाहुणं, अहो दिंडी मोहर गेली, तुम्ही आपलं मागच आहे अजून. हा आणि काय हो, समधी लोक विठ्ठलाचं नामस्मरण करायला लागले, तुम्ही असे गजगज गजगज काय झालंय? हा नाही माऊली, आयुष्यभर दुसऱ्याचं वजन उचलीत चलत आलो आतापर्यंत, पण आता स्वतःच वजन उचलाय ना बघ, पाऊलच उचला ना हो माऊली. हो हे बघा, आता आपण दिंडीत आलो का नाही, तेव्हा त्या पांडुरंगाच्या सगळं वज हे सगळी चिंता सोडायची असते बघा. आता ह्या बघा, तुमची ना आमची काय ओळख आहे का काय? अहो आम्ही पार पार मुलखातले, तुम्ही ह्या मुलखातले, पण आता देवाच्या दारी आला तेव्हा आपलं म्हणून काहीतरी सांगा. हो माऊली, काय सांगायचं? हो सांगण्यासारखं काहीच नाही बाजू, काहीच नाही, काहीच नाही. हो माऊली, असं कष्टी काय होऊ नका, तुम्ही जरा घडीभर टेका बरं, टेका. हे बघा, अहो तुम्हाला सांगतो माऊली, हो माऊली, अहो हे सगळं घर म्हणजे दिल्या घेतल्याचे हे. अहो लय कष्ट नाही व्हायचं. आता ती म्हातारी पाहिली का नाही तुम्ही, आपलं गाठुड घेऊन मोर निघाले. अहो चिंता नाही, लेख नाही, बाळ नाही, पण विठ्ठलाचं सारं समज होतं का नव्हतं तवा म्हणून म्हणतो. अहो आपली चिंता, आपलं वज विठ्ठलाच्या मोर टाकायचं आणि चालायचं बघा पुढं. तवा म्हटलं एवढं कष्टी होऊ नका. माऊली, आयुष्यभर फक्त कष्टच केलं हो, स्वतःसाठी म्हणून आयुष्यात काहीच केलं नाही पा. स्वतःच स्वप्न आयुष्यभर दुसऱ्यातच बघितले. हा लोक आहेत ना, चालण्यासारखा रंग बदलित आहेत. माहुळाच्या मधावर जोपर्यंत माश्या असतात ना, तोपर्यंत माश्या राहतात बघा. एकदा मध उडाला की माश्या बी उडून जातात. आजच्या जगात कोणीच कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही. अहो हे समज जग म्हणजे आता कसं आहे, तवा आपण आपलं पुण्य कर्म चुकायचं नाही. अहो आपल्याला जेवढं होतं तेवढं करायचं. आता घरी लेकरं बाळ असतात का नव, तवा मी सांगतो, अहो देवाला हे समजत चुकलं नाही. अहो राव असू द्या नाहीतर रंक असू द्या, अहो जन्माचा गाडा नाही चुकायचा. तवा म्हणलं हा बघा, विठ्ठलाच्या वाटेला आला का नाही, आता बघा माय पाव उचलतो का नाही उचलत, लेक बाळ देते श्या, पण आपण म्हणायचं हे जीवनाचा गाडा आणि चालायचा मोर. तवा मनात वाईट वांगाळ विचार आणायचा नाही आणि विठ्ठलाच्या नावानं मोर चालायचं. आता कसं आहे, दिंड्या मागा गेल्या असतात, पुढं फलटणला करायचा बघा मुक्काम, तेव्हा रावट्याजवळ आपल्याला जाणं आहे. चला बरं माऊली. माऊली, हा तुम्हाला बोलून बरं बरं जरा
तुमचं नाव? अहो आता बघा पाहुणं, आता मला सांगा, अहो या समध्या जगात माऊलीपेक्षा दुसरं कोणतं मोठं नाव असणार? तवा तुम्ही बी माऊली आणि मी बी माऊली, विठ्ठलाचं नाव घ्यायचं आणि वाट ही तुडवायची बघा. तवा चला बरं. अय पोरा हो, अरे जाऊ द्या मला बी. चला चला. अय गावट्या लय मोहर गेल्या. अरे पांडुरंग पांडुर, बरा आहेस ना रे पांडुरंगा? तो काय बाबा, तू बराच असशील. आला पण नुसतं कमरेवर हाटून उभा आमच्याकडे पाहत नको उभा राहू. अरे कधीतरी उघड्या डोळ्याने पाहे ना आमच्याकडं. का टाइमच नाही तुला? अरे पाहे ना आमचे काय हाल चालू आहेत. अरे आणखी कोण्या प्रकारे शेती करावं तेच का ना बघ. तोंडाजवळ आलेला घास धो धो पाऊस पाडून वार पाडून नेलास. लोकांचं बी देणं राहिलं रे. म्हणलं सोयाबीन तरी हाती लागल, पण ती बी नाही लागली बघ. अरे पांडुरंगा, अरे शेतात राब राब राबायचं आम्ही, कष्ट करायचे आम्ही, अरे खर्च बी करायचा आम्ही, आणि आमच्या मालाची किंमत कोण ठरवणार? अरे सरकार, एजंट आणि आडतीवाले कोणी बी यायचं टिकली मारून जायचं. अरे पण उद्योगधंद्यावाल्याचं तसं नाही. उद्योगधंद्यावाल्याचं त्यांच्या मालाची किंमत मालक म्हणून तेच ठरवतात. अरे म्हणजे त्यांचा उद्योग आणि आमचा उद्योग काय? माती मोल. माती मोल का आमचा उद्योग? हे बघ पांडुरंगा, अरे ज्या दिवशी शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भावाचा ठरवण्याचा अधिकार भेटल ना, त्याच दिवशी त्यांच्या सुधारणा होईल बघ. नाही तर काही खरं नाही बघ. अरे असं वाटतंय हे सगळं सोडून द्यावं आणि तुझ्याकडेच यावं रे बाबा, तुझ्याकडेच यावं. पांडुरंग आप्पा शांत हो, सोडू नका आप्पा. आपा शांत बसा बरं, ते भाऊजी येतीलच आता. शांत बसा तुम्ही. थोड्या थोड्या गोष्टीला तुम्ही सिरियस होता. अहो, रडायला काय झालंय? येतील दाजी. आप्पा रडायला का झालं? आणि तुम्ही इथं सगळेजण का जमलेत? अरे मास्तर, 10 गेले 5 राहिले. अरे आपलं रंगलात 3 दिवस झालं गायब आहे. सगळ्या पाहुण्या रावण्याला फोन केले, पण त्याचा काही पत्ता लागायला आहे बघ. अहो मग त्यात इतकं रडायचं काय आप्पा? गेला असेल कुठं बाहेर गावी, येईन ना वापस. अरे असं न सांगता तो कधीच गेला नाही आणि येईल म्हणतोय. आप्पा भाऊ काय इतक्या हलक्या काळजाचा माणूस नाही बघा, खंबीर मनाचा माणूस आहे तो. गेला असेल कुठं बाहेर गावी, आणि तुम्ही नका सारखं सारखं रडत जाऊ. अहो तात्या, भाऊची तुमची कधी भेट झाली होती? भेटच झाली नाही आमची त्यांची. म्हणजे किती दिवस झाले भेटून? 4-5 दिवस झाले बघा भेटून. दाजी तुमचं आणि भाऊचं काही बोलणं झालं असेल ना? नाही ना, 2-3 दिवस झालते काही भेट नाही. अहो आसपासचे सगळे खेडे मी पिंजून काढले, दाजीचा काही पत्ता नाही आणि कोणी काही सांगायलाही तयार नाही. दाजी कोणालाही भेटले नाही. हो होय नाही भाऊ, तुम्हाला तर काय बोलून गेला असेल ना? हो भाऊजी, अहो आम्ही 2 जण सोबतच होतो तो शेतात. मला म्हणले आत्ता घरी जाऊन उपस होतो, आणि मी घरी येऊन पाहते तर घरी नव्हते.
मी तरी विद्याला विचारलं, विद्या म्हणली मला बी काही माहित नाही. विद्या बेटा, अगं तुला तर माहित असतं ना भाऊ कुठे गेलेत? हो, मी शाळेतून घरी आलते तेव्हा बाबा बाजीवर झोपलेले होते. उठले, पाणी पिलं आणि पिशवी घेऊन निघून गेले. मी तरी म्हणलं कोठे चालला तुम्ही? ते म्हणले देवाकडे चालले. ते पिशवी घेऊन निघून गेले. मी तरी म्हणलं मोबाईल नाही ना तुमचा? ते म्हणले राहू दे तुला अभ्यासाला. मोबाईल राहू दे म्हणले तुला अभ्यासाला? हो. अरे तात्या, तुम्ही इथं समजे जण त्यांना ते गजा भाऊ दिसत नाही, भाऊचा सोबती तो कुठे? काल गेलतो त्याच्याकडं, हा त्याच्या घराला बी कुलूप आहे हो. अरे मग काळजी करायचं काहीच कारण नाही ना. ती 100% ते दोघं जण तर कुठेतरी गेले असते देवा धर्माचं. ते दोघाला लय ना ते बघ. बघा कुठेतरी गेले असते नव्हते. आपण नाही ती काळजी करतात दोघंच. ती काळजी तर आम्ही काळजी. राम 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 आप्पा. आलाय तात्या आणि आप्पाला काय जाऊ रडायला? आणि गाजा भाऊ, तुम्ही असे समजे माझ्याकडे एकटक काऊन लागले बघायला? अरे गाजा भाऊ कुठे गेला होतास तू? अरे मी सासरवडला गेलो होतो. आणि भाऊ कुठे रे? भाऊ मला काय माहित कुठे? म्हणजे भाऊ तुझ्या सोबत नाही का? अरे 2-3 दिवसापूर्वी ते मला म्हणतो होता की माझ्या बरोबर पंढरपूरला चल म्हणून. पण मी म्हणलं अरे मला सासरवडला जायचं बघ. आणि ते तुम्हाला सांगून गेला ना की तो? म्हणजे भाऊ कुठे गेला नेमका? पंढरपूरला गेला ना तो. भाऊ पंढरपूरला गेला का? हो. तुला पक्का माहिती आहे ना? मला सांगून गेला, तुम्हाला सांगितलं नाही त्या ना? अरे आम्हाला जर सांगितलं असतं तर मग तुला कशाला विचारलं असतं? याला काय भोन काय होते घरी तर सांगून जायचं कमीत कमी. बघा तात्या, आप्पा तुम्ही नाही ती चिंता करता उग सर गाव गोळा करीत बसले का नाही? पंढरपूरला गेला असं तर चांगलं आहे बाबा. पंढरपूरला गेले. थांबा 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 मास्तर. हा आपले भाकरवाडीचे पाहुणे आहेत ना, ते पंढरपूरला जात असतील. हा थांबा मी त्याला फोन लावतो. त्यांचा फोन नंबर आहे का? हा हाय नंबर लावा बरं, बघा बरं काय म्हणतात तर. हॅलो. अरे भाकरवाडीचे पाहुणे आहेत ना? हा बोला ना तात्या, काय म्हणतात? अरे काय नाही हो, ते आमचा रंगनाथ दिसला का तुम्हाला बिंदी? कोणता रंगनाथ तो? आप्पाचा थोरला मुलगा नाही का हो तो रंगनाथ? हा हा दिसल्यासारखा झालता बघा. असं आहे का? बरं काय करा, दिसल्यासारखा झालता ना? हो माझ्या पुढेच चलत होता बघा, दिसल्यासारखा झालता. हो काय करायचं असं पावलं उठून जा त्याच्यापाशी आणि फोन करा वापस. आम्ही लई काळजी देतो इकडं. बरं 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 करतो करतो. पण ते आठवणीने करा फोन. हा हो. बघा मास्तर काय म्हणले जाते ते? आपला रंगनाथ दिंडीतच आहे ना दिंडी? दिंडी. पहा बरं, तुम्हाला म्हणलं नव्हतं की मी पंढरपूरला गेला म्हणून तो? अरे भाऊ तुला माहित होतं पण आम्हाला कुठे माहित होतं? आपल्याला तर सवयच आहे समजा गाव गोळा करायची. मी म्हणत होतो नका काळजी करू नका काळजी करू तर. अरे 3 दिवस नव्हता म्हणून पंढरपूरला गेला. थोड्या गोष्टीचा ताण घेता बा. चला बरं. अरे भाऊ आलास का रे भाऊ? कुठे गेला होतास रे तू? ये बस ना भाऊ बस. अरे कुठं नाही मास्तर, अरे पंढरीला गेलतो त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. अरे भाऊ सांगून तर जायचंच ना रे, इकडे सगळे चिंताग्रस्त झाले होते बघ. अरे नाही सांगितलं कोणालाच, गेलो असं काय गडबडीनं नाही सांगणं झालं बघ. भाऊ चुकलं माझं बघ, त्या दिवशी मी तुला भलतं सलतं बोललो, असं बोलायला नव्हतं पाहिजे रे. अरे मास्तर, अरे तुझ्या एवढा शिकला सवरलेला माणसाला मी बी असं वंगाळवानं बोलणं मला बी नाही शोभलं बरं. नाही रे भाऊ, तू मोठा आहेस, मोठ्या भावाचा अधिकार असतो लहान भावाला बोलायला. मास्तर तू जेवला का रे? हो जेवलो ना भाऊ. तू आता कुठलंच टेन्शन घेऊ नकोस बघ, विद्याला पण मी माझ्याकडे शिकायला घेऊन जातो. अरे नका नका मास्तर, हा तुमच्या अगोदरच लय अडचण चालू आहे. काही नाही. अरे भाऊ माझी कशाची अडचण आली रे? ते काय नाही. आणि ते तुझं आपलं कर्ज जे आहे ना, ते कर्ज पण फेडून टाकतो. तू बिलकुल कुठलंच टेन्शन घेऊ नकोस बघ भाऊ. मास्तर तुमचे बायक लेकर समजे बरेत का? हो सगळे बरे आहेत बघ भाऊ.
भाऊ कितीही मोठं संकट आलं तर भाऊच भावाच्या कामाला येतो ना रे. तेच एकामेकाचं ओझं हलकं करीत असतात ना रे. हेच तर शिकलोत ना आपण. खरंच खरंच रे, अख्ख्या गावात माझ्या भावासारखा भाऊ नाही. अरे मास्तर, हा तुमच्या एवढा बी शिकल सवरल कोणी गावात आहे का हो? हा मला तुमचा लय अभिमान आहे मास्तर. आला मास्तर, हे गाय कोण ओरडा लागली? अरे भाऊ, तू आला म्हणून जनावराला मुख्य जनावराला वास येत असतो रे माणसाचा दररोज सांभाळणाऱ्या, त्याच्यामुळे ओरडत असन. बरं जाऊ दे भाऊ, तू पंढरपूरला गेलता असत का सांगितलं रे पांडुरंगाला? अरे काय नाही, अरे हे शेतकऱ्याचं आपलं रडगाणं. पावसाचे काय हाल चालू आहेत, दुष्काळ कसा पडलाय, आणि थोडस त्या सरकारचं बी घराणं करून आलोय बघ. हायला मास्तर, हा अरे जनावर लयच ओरडायला रे. हायला मला काय कर्मानं गेलो बघ. मी जरा बघून येतो बरं काय झालं ते. अय भाऊ, आणि इथून पुढे असं न सांगता एकटा कुठं जाऊ नकोस बघ. काळजी करतात रे सगळे घरचे. भाऊ, ए भाऊ, भाऊ, ए भाऊ कुठे गेलास रे तू? भाऊ, हर कोण भाऊ? आप्पा, आप्पा भाऊ आला होता. रंगनाथ आला होता? हो. रंगनाथ, रंगनाथ आहे. अरे कुठं आहे भाऊ? आप्पा गायच्या गोठ्यात गेला हो भाऊ. गोठ्यात गेलाय? हो. आता भेटला इथं. रंगनाथ कुठे गेला असं? रंगनाथ, अरे इथं तू कोणी नाही. अय मास्तर, अरे कुठं भाऊ आला रे? गोठ्यात तर कोणीच नाही. आप्पा मला इथं बोलला आता. बोलला? हो. अरे रातचे 3 वाजले तर. आणि भाऊ कुठे येत असतो काय? सापान पडलंय तुला, झोप, आणि मला बी झोपून दे. झोपीत आर भरते. भाऊ आला म्हणतोय, सपान पडलंय. कशाचा भाऊ आलाय? भाऊ आलाय म्हणतोय. कुठं असं लेकरू काय माहित. रंगनाथ, भाऊ, भाऊ कुठे गेलास रे तू? येणार आहे परत? अरे आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत. चुकलंच माझं, त्या दिवशी तुला भांडलो बघ, पण आता आलो ना तुला भेटायला. भाऊ 2 दिवस झालेत रे आम्ही तुला शोधतो. कुठं आहेस रे तू? आप्पा तर नुसते काळजी करतात रे की माझा रंगनाथ कुठे, माझा रंगनाथ कुठे. भाऊ त्या दिवशी मी तुला जास्तच खालीवर बोललो म्हणून तर तू कुठे गेला नाहीस ना. हे बघ, तसं असेल ना तर लहान भाऊ म्हणून मला माफ कर रे भाऊ. पण एक वेळेस वापस ये रे भाऊ, वापस. भाऊ अरे विद्याला पण मी माझ्याकडे शिकायला घेऊन जातो ना. तुझं ते सारं कर्ज आहे, ते कर्ज पण फेडून टाकतो रे मी. भाऊ अरे तुझं माझं वेगळं असं काय आहे का रे? नाही ना रे, नाही ना. मग एक वेळ तुझ्या या लहान भाऊला माफ नाही करणार का रे भाऊ? येणार रे भाऊ, माझ्यासाठी तरी वापस ये रे तू. ये रे भाऊ, तुझ्याशिवाय हे घर नाही रे पाहत भाऊ. असं इतके दिवस तू घर सोडून गेला नाही रे भाऊ. भाऊ एक वेळेस ये रे परत भाऊ.
काय म्हणाले बोला झालं का दादा काय झालं रे काय झालं तुला बोला ना काय झालं सांग ना अरे पाहुणे बोला ना पटकन अरे आपल्या त्याची फाशी घेतली मी तुला भांडायला लावतो पाहिजे अरे भाऊ मी म्हणलं होतं ना तुला मी तुझा सारा खर्च करतो भाऊ तू असं नव्हतं करून घ्यायला पाहिजे भाऊ चुकलं माझं चांगलं रे भाऊ आता मी काय करू अरे माझा भाऊ म्हणजे माझ्या बापासारखा होता म्हातार अरे चांगला कधी भाऊ होते मी भाऊ कोणाला म्हणून अरे भाऊ अरे माझ्या भावाने माझ्यासाठी लय केलं रे बाबा उठा ना बाबा तुम्हाला माझं होत झालं होतं का उठा ना बाबा उठा ना काय केलं रे बा रंगनाथी त्याचं वय तरी होते का सांग रे काय केलं बा रंगनाथी रंगनाथ काय केलं तुम्ही आपल्या लेकराचा विचार करत लेकरू आता कोणाला बाबा म्हणून उठा विद्याकडे बस तात्या राहत लवकर आता शेवटचं झाले का पाणी टाकाय झालंय का बघून घ्या
पोरी 20 दिवस झाले तू असं कवरक बसणार आहेस. सगळे पाहुणे येऊन गेले पण तू कुणाचंच ऐकायला तयार नाहीस. अरे या लेकराकडे तरी बघ, तरी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. मी तर सांगून सांगून दमलो, आता बस तरी येऊन दे, त्याला सांगतो सगळं. आप्पा रडू नका बर. सावरा स्वतःला 20 दिवस होऊन गेले, आवर घाला जरा. कशावर घालू सांगला, कशावर घालू? अरे त्याचं वय तरी होतं का? आता या पोरीचं कसं होईल? या पोरीच्या तोंडाकडे कोण बघल? मी काय पिकलं पान आज आहे उद्या नाही, घरात करता माणूस नाही. आता तू सांग या दोन्हीचं काय करायचं म्हणून. आप्पा तुम्ही शांत व्हा. हे विद्या बेटा, तू शान आहेस ना बाळा? मग असं वेळेसारखं नाही करत ना बाळा. शान आहेस ना तू? शांत राहा. आप्पा आता आठवत बसण्यात काय उपयोग हो? गेलेला माणूस थोडा परत येत असतो. कळतंय रे मला. अरे एक दिवस जन्माला आलेला माणूस मरणारच म्हणून, पण रंगण्याचं वय तरी होतं का रे? त्याच असं कमी वयात निघून झालं. लई जीवाला खाते रे पोरा, लई जीवाला खाते. अरे तुला नाही करणार. जेव्हा बापाच्या अगोदर त्याचं लेकरू जात ना, त्याचं दुःख तुला नाही कळणार बघ. कळतं आप्पा मला, पण असं किती दिवस दुःख करीत बसत आता आपण? सावरा स्वतःला 20 दिवस झाले, कोणी नीट जेवलं सकट नसाल. चला बरं थोडं थोडं जेवण करून घ्या आता. भाऊजी मला भूक नाही हो भाऊजी. वहिनी भूक नाही म्हणून तसं जमत असतं का? थोडंसर तरी तुम्हाला जेवावं लागेल ना. बाहेर घरच्या खाल्ली घास उतरायला बघ. आप्पा अशा वेळी जेवण कोणाला जात असतं का? पण जेव्हा तर लागलच ना. अरे मला लय भूक, तिला जेवण घे मला. तो ऐकलं तर ऐकलं तिने. वहिनी चला बरं 2 घास खाऊन घ्या. निदान विद्यासाठी तरी जेवण घ्या थोडं. विद्या पण उपाशी आहे. खरंच भूक नाही मला भाऊजी. विद्या घे खाऊन त्यांनी आणलेलं काय आप्पाला बी दे जरशी. मला नको आपा घ्या खाऊन जरशी. लय लांबून आणलंय ते शहरातून. 2 घास खाल्ले तर जरा बरं वाटण बघा त्यांना. इकडे बघ पोरा, आता तुला या घराचं वज उचलायचंय बघ. एक पाऊल इथं आणि एक पाऊल तिथं तुला ठेवावं लागेल बघ. आप्पा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. दर महिन्याला मी चक्कर मारत जाईल. काका तुम्हाला तर लय काम असतं, तुम्ही नाही येत. विद्या बेटा, अगं भाऊच्या उपकाराचं मोठं ओझ माझ्या डोक्यावर आहे बघ. तेव्हा काम असलं तरी आता मला इथं यावंच लागेल बघ. भाऊजी अहो आता तुम्ही जरा मनावर घ्या बघा.
अहो ते होते तेव्हा तुम्हाला आमची काही बी चिंता नव्हती बघा. पण आता तुम्हाला दोन्ही घरं सांभाळायचे भाऊजी, तेव्हा आता तुम्ही जरा मनावर घ्या. हो वहिनी, खरं आहे, मी माझी जबाबदारी ढकलत नाही. पण मी इकडे येताना खूप वेळेस विचार केला पुढं काय करायचं. म्हणून मला असं वाटतं, नाही म्हणजे मला वाटतं की आपण ही जमीनच विकून टाकू. काय जमीन विकायची म्हणतोस? अरे ही जमीनच या दोघीचा आधार आहे आणि तीच तू विकायची म्हणतोस. मग कसं होईल या दोन पोरीचं? आप्पा, शेतात पिकतं तरी काय हो? एक तर पाऊस पडत नाही आणि पडला तर शेतकऱ्याच्या हातात काही उरत नाही आणि त्यात पुन्हा आलाच ना हो. त्यात पुन्हा आलाच. अरे त्याच्या आवाज सवय झालंय. तुला उतार घेऊ. आप्पा, कळतंय हो मला. पण आप्पा, आपण तरी काय करणार? आप्पा, आपण इथली जमीन विकू, शहरात नवीन घर घेऊ. तिथं विद्या, वहिनी, तुम्ही सुखात राहताल. उरलेले पैसे आपण बँकेत टाकू. त्या बँकेच्या व्याजावर घर खर्च चालेल. का वहिनी? भाऊजी, अहो या जमिनी पै नानी 1-1 रुपया जमा करून ही जमीन घेतली. ह्या जमिनी पै लई कष्ट आहेत हो त्यांचे. आणि माझ्या नवऱ्याचा ना जीव गेलाय भाऊजी या जमिनीत. आता हिला सोडू कशी जमल तुम्ही सांगा ना. लई सोडायची हिला. वहिनी, भाऊ सारख्या खंबीर माणसाला जे काम जमलं नाही ते काम तुम्हाला जमल का हो? भाऊजी, अहो ही काय बोलायची जागा नाही. पण खरी शेती ना तर नानीच करत होत्या बघा. मला वाटतं ना वहिनी, तुम्ही पुन्हा एक वेळेस विचार करावा. केलाय भाऊजी, आता मी समजा विचार केलाय बघा. तुम्ही फक्त यंदाच्या सालचं बियाणं आणि खत घेऊन द्या. बाकीचं मी माझ्या पद्धतीने बघते. अहो माझ्या नवऱ्याचा जीव गेला या जमिनीत. हिचा बदला कुणीला कुणी तर घेतला पाहिजे ना. हिला सोडू कसं जमलं आता? वहिनी, निदान विद्याच्या भविष्याचा तरी विचार करा. मला सुद्धा काळजी आहे हो तिची. जाईल गावातल्या पोरी बरोबर शाळात बसली. जर जमलं तर एखादी सायकल घेऊन द्या तिला. ठीक आहे वहिनी, तिला सायकल घेऊन देतो. पण बिन काही नाही भाऊजी. आता अहो जे नशिबात लिहिलंय ते काय कोणाला कळलंय का? आता तुम्ही काय बी काळजी करू नका. आता समजा मी उचलते बघा. काका, तुम्ही मला खरंच सायकल घेऊन देणार ना? हो हो विद्या बेटा, नक्की तुला येताना सायकल घेऊन येतो. आप्पा, येतो मी. वहिनी, घरी ती एकटीच आहे, वाट पाहत असेल माझी. सांभाळून जा. लय चिंता करू नका. आता सारी चिंता त्या परमेश्वरालाच बघ. आप्पा, पाय पडतो. राहू द्या भाऊजी, राहू द्या. वहिनी, राहू द्या. काका, तुम्ही मला नक्की सायकल घेऊन द्या बरं. हो, येताना बेटा तुला नक्की सायकल घेऊन येतो. मास्तर, हा मधून चक्रा मारी जा बर का. हो आप्पा, जा बघ. येतो वहिनी. वहिनी, काळजी घ्या विद्याची, आप्पाची, तुमची पण. येतो मी. आप्पा, चला आप्पा. तुमचा डबा घरात काढून ठेवलाय बरं का. लय वेळ दुपारी पारावर बसू नका. लवकर या आणि जेवण करून घ्या. मी निघते शेतावर. थांब पोरे, मी बी आलो असतो तुझ्या सोबत. नका आप्पा, अहो ते होते तेव्हा ते कधी येऊन दिलं तुम्हाला शेतात. मग मी कशी येऊन देईन? ए विद्या, अगं आवर ना लवकर. चल बरं. मी येतो मंदिरात. हा या, चल. ए आय, मी बी शेतात येणार. तो काही नाही यायचं शेतात. तो आता बापाचं स्वप्न पूर्ण करायचं. जाय, निघ शाळात निघ. काका म्हणले होते सायकल घेऊन देणार. हे बघ, ते देतील तेव्हा देतील. त्यांच्या भरोश्यावर नाही बसायचं. हे बघ लेकरा, अगं कोणी येईल, कोणी धरू लागल, कोणी उचलू लागल, ह्या आशेवर नाही बसायचं बाळा. अगं आपल्या आयुष्याचं समज वज आपल्याला उचलावं लागत असतंय.
जाय शाळेत जाय, मी निघते बरं वावरात. बरं. जाय शाळेत जाय, जाय शाळेत. वावरात. जय जय